महाराष्ट्र में लंबित प्रस्तावों और अधिकारियों की कार्यप्रणाली पर सवाल उठाते हुए नरेंद्र भूंडेकर ने कहा कि विधायकों को न्याय मिलना जरूरी है। वहीं बीजेपी शिवसेना के बीच दूरी को उन्होंने गलतफहमी बताया। सातारा घटना पर भी चिंता व्यक्त की और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। वर्षभरापासून दोनच प्रस्ताव आहेत आणि 50 आमदाराचे जे प्रस्ताव आहेत ते अधिकाऱ्यांकडे आहेत, म्हणजे जे आमदारांनी दिलेले प्रस्ताव आहेत ते अधिकाऱ्यांकडे आहेत, अध्यक्षांचे जे खालचे कर्मचारी असतात त्यांच्याकडे आहेत। आणि हे पण तेवढंच खरं आहे की आमदार नाराज आहेत की आमचे हक्कभंगाचे प्रस्ताव समितीपुढे का पाठवत नाही। आम्ही अध्यक्ष महोदयांना 2-3दा बोललो आहे। आतासुद्धा मी आज किंवा उद्या जाऊन अध्यक्ष महोदयांना सांगणार आहे की ही हक्कभंग समिती आमदारांच्या अधिकारांची समिती आहे आणि आमदारांच्या आमदारांना न्याय मिळायला पाहिजे, जेणेकरून जनतेच्या प्रश्नासाठी लोक जेव्हा अधिकाऱ्यांकडे जात असतात, समाजाकडे जात असतात, हे त्यांना न्याय देण्यासाठी ही समिती कुठेतरी जर समजा प्रस्ताव खाली कुठेतरी काय अडतात। मी माहिती घेतली की अधिकारीच लोक तिकडे हे उत्तर मागवतात आणि अधिकारी आपल्या स्तरावरती, म्हणजे आजकाल आमदारांपेक्षा अधिकाऱ्यांचं जास्त दिसतं आहे। आणि गरज पडेल तर आम्ही याच्यावरती कारवाई आज कमिटीची मीटिंगसुद्धा आहे आणि याची गरज पडेल तर याच्यावरती सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात एक समिती नेमू। ॲक्च्युली सत्ता असते नसते, सत्ता येते सत्ता जात असते। मला वाटते आमदार हा कोणताही त्याला पक्षाच्या पलीकडे जाऊन बघायला पाहिजे की तो आपला सहकारी आहे। आणि उद्देश आज आमच्या मागची आपण जर पाहिला, मागचा काही काळ होता की जेव्हा आम्ही 9 ते 14 जेव्हा आमदार होतो तेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, तेव्हा आम्हाला ठीक आहे काही झुकतामाप सत्ताधारी घेत असतात, परंतु आमदारांना न्याय देण्याचं काम त्यावेळेस पण आम्हाला झालेलं आहे। मला आठवते की एक मंत्री होता, मी नाव नाही घेणार, काँग्रेसचा मंत्री होता, पण त्यांनी फोन करून मला एका अधिकाऱ्याची मी शिफारस केली होती, त्याची ट्रान्सफर करून मला फोन करून सांगितलं की तुला भंडाऱ्यामध्ये एक अधिकारी दिलं रे बा। तर हे तो काळ होता। आता जर समजा आमदारांवरती जर समजा अन्याय होत असेल तर हे दुर्दैवी आहे। नाही दुरावा म्हणता येणार नाही, पण मिसअंडरस्टँडिंग आहे का साताऱ्यामध्ये तो फारच चुकीचा झाला, कारण ते पालकमंत्री आहेत तिथे आणि एखादा अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली जर समजा पालकमंत्रीला रक्त लागेल असं जर हे करत असतील तर ते चुकीचं आहे। मॅसेज काय जातो, जसं आपण प्रश्न केला आपल्या मनामध्ये आला की बा काय दुरावा झाला, नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण होतो आणि किती लोकांना उत्तर देणार भविष्यामध्ये। मला असं वाटते की मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी एक असं चांगलं कोऑर्डिनेशन करायला पाहिजे की खाली ही जी लोक बघत आहेत आपल्याला, तिन्ही पक्ष मित्र पक्ष आहोत आणि तिन्ही पक्षामध्येच एखादा पालकमंत्रीला समजा पोलीस उचलून नेत असतील, नंतर शेवटी त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच, परंतु जर हे झालंच नसतं, समतोल म्हणजे कोऑर्डिनेशन झालं असतं तर हा मॅसेज सरकारचा चुकीचा गेला नसता।